धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 सध्या अनेक जिल्ह्यात जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर चालू आहेत। अनेक गावात 2014, 2015, 2015, 2016 आणि 2016, 2017 या 3 वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबवल्यानं गावं पाण्यानं समृद्ध झाली आहेत। गावकऱ्यांनी दुष्काळाला हद्दपार करण्याचा निर्धार केलाय। गावाचं हे रूपडं पालटण्यात, गावाला विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्यात केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोद्यान विभाग, मनरेगा, ग्रामपंचायत या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे। सर्व विभागाच्या समन्वयानं पाणलोटची जी कामं वाऱ्याच्या वेगानं झाली, त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यात गावागावात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात भरीव वाढ झाली। अहमदनगर जिल्ह्यातील 279 गावांमध्ये जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर हाती घेतली गेली आणि गावं फळाफुलांनी समृद्ध झाली। हे आहे अहमदनगर जिल्ह्यातील मौजे तांदळी वडगाव। शेततळ्याचं किंवा विहिरीचं गाव असं या गावाला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळं या दोन्ही योजना या जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्यामुळे इथे बागायती क्षेत्रात कमालीची वाढ झाली। तांदळी वडगावमध्ये ज्याप्रमाणे सर्व स्कीम राबवल्या त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एनएचएम अंतर्गत म्हणजे कांदातळे असतील, शेततळे अस्तरीकरण असेल, सामूहिक शेततळे असतील, याच्या प्रकारचे चांगल्या योजना राबवल्या आलेल्या आहे आणि याच्यामधून जवळपास आपण 5000 शेतकऱ्यांना याचा लाभ दिलेला आहे आणि याचे जे लाभ देत असताना ते 1453 कांदा चाळींना लाभ दिला आहे आणि त्याला आपण 87,500 प्रमाणे अनुदान देतो। त्याचप्रमाणे शेततळे अस्तरीकरणाचा आपण जवळपास 800 शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे आणि हे करत असताना मागेल त्याला शेततळे ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपल्या नगर जिल्ह्यासाठी लाभलेली आहे आणि त्याच्यामध्ये 8500चं लक्ष्यांक असताना जवळपास 8753 एवढे आपण मंजूर केलेले आहे आणि हे मंजूर केलेल्या शेततळ्यांना 50,000 प्रमाणे आपण जिल्ह्यामध्ये जवळपास 13 कोटी रुपये अनुदान आतापर्यंत खर्च केलेले आणि 3000 विहिरीचं काम शेततळ्याचं काम या ठिकाणी चालू आहे। ह्या सर्व पाहता अत्यंत चांगल्या प्रकारचा सकारात्मक विचार करून चालू वर्षी शासनाने सुद्धा योजनेमध्ये मोठा प्रकारचा बदल घडून आणलेला आहे आणि हा बदल घडून आणलेला असताना अत्यंत यांत्रिकीकरण त्याचप्रमाणे जे प्रकल्प आहेत 10 हेक्टरचे प्रकल्पाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी ही अंमलबजावणी या योजनेची या ठिकाणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांनीच स्वतः त्यांचे माल खरेदी करायचा आहे आणि अत्यंत प्रात्यक्षिक हे अत्यंत प्रभावी घटक जो मानला जातो त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर डेमॉन्स्ट्रेशन घेऊन त्यांचं जे येणारं उत्पन्न आहे हे डबल करायचं संकल्प यावर्षी आपण या ठिकाणी केलेला आहे आणि शेतकऱ्यांना जो कर्जपुरवठा मंजूर होतो त्या कर्जपुरवठा होणाऱ्या कर्जपुरवठ्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या शेतकऱ्याचं उत्पन्न कर्जपुरवठ्यापेक्षा जास्त करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प शासनाने या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला सर्व पूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून अत्यंत प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी केली जाईल असं या ठिकाणी नमूद करतो। तांदळी वडगाव इथल्या लोकांचा सहभाग वाखाणण्यायोग्य आहे। लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गाव टँकर मुक्त तर झालंच, शिवाय गावातील जास्तीत जास्त क्षेत्र उत्पादनाखाली आलं।
जलयुक्त शिवार अभियान 2015-16 या वर्षामध्ये आपण तांदळी वडगाव या गावाचा समावेश केला. जलयुक्त शिवार अभियानाचं यशस्वी ते मागचं प्रमुख रहस्य म्हणजे लोकांचा सहभाग. लोकांनी ही योजना हातात घेतली, सक्रियपणे सहभाग नोंदवला आणि लोकांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी काही पाणलोटाची विविध कामे झाली त्या योजनांची अंमलबजावणी केली असं म्हणायला हरकत नाही. स्वतः बांधावर उभं राहून लोकांनी जी काही पाणलोटाची कामं आपण कृषी विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, लघुसिंचन विभाग असेल यांच्यामार्फत जी काही कामं झाली त्यांच्या गुणवत्तेवर देखरेख करण्याची प्रमुख जबाबदारी गावातल्या लोकांनी पार पाडली. लोकांचा सहभाग आपल्याला शिवार पेरीपासून तर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यापर्यंत मिळाला, हे या योजनेचं प्रमुख रहस्य मानलं पाहिजे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माथा ते पायथा या उक्तीला अनुसरून आपण डीप सीसीटी असेल, कंपाऊंडेड बंडिंग असेल किंवा ओघळ नियंत्रणाचे सिमेंट नाला बांध असतील किंवा त्या जुन्या बांधातील दुरुस्ती असेल किंवा त्यातील गाळ काढणे यासारख्या वेगवेगळ्या बाबी आपण हाती घेतल्या. पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चारा हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले ते केवळ जलसंधारणाच्या यशस्वी कामगिरीमुळे. कंपाऊंड बंडिंग आणि डीप सीसीटी 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल 30 सेंटीमीटरचा बंब ठेवण्यात आला. बांधाचं संस्करण करण्यात आलं. याचा दृश्य परिणाम पहिल्या पावसामध्येच दिसायला लागला की जो पहिल्या पावसानंतर जे पाणी वाहून जायचं, विहिरींची पाणी पातळी किंचितही वाढत नव्हती, तर ह्या कंपाऊंड बंडिंग व डीप सीसीटी ह्या 2 ॲक्टिव्हिटीमुळे पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जीवित होतात आणि पहिलं जे पीक असतं ते शेतकऱ्यांना घेणं शक्य होतं. त्याचबरोबर एक किंवा दुसऱ्या संरक्षित सिंचनाअभावी जे पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागत नव्हते ते पिकं आता शेतकऱ्यांच्या हाती लागायला लागलेले आहेत. गावातला टँकर बंद झालेला आहे. फळबागा अतिशय उत्तम पद्धतीने टँकर मुक्त झालेल्या आहेत. त्याचबरोबर रब्बी आणि खरीप दोन्ही हंगाम यशस्वी झालेले आहे. उन्हाळी हंगामामध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा कोणताही प्रश्न नाही आहे. जनावरांसाठी व मानवी वस्तीसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चाराही उपलब्ध आहे. ह्या सर्वांचं श्रेय हे जलयुक्त शिवार योजनेला जातं आणि गावकऱ्यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाला जातं. जलयुक्त शिवार अभियानाच्या परिपाक या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की आज गावाचा पाणी टंचाईचा समूळ नायनाट या ठिकाणी झालेला आहे. टँकरचा पुरवठा या ठिकाणी आवश्यक राहिलेला नाही आहे. त्याचबरोबर जनावरांच्या देखील पाण्याची सोय या ठिकाणी झालेली आहे. जनावरांसाठी आवश्यक उन्हाळ्या हंगामातील वैरणीसाठी पाण्याची उपलब्धता आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला उन्हाळी भुईमूग यासारखी पिकं आपल्याला घेता येणं शक्य झालेलं आहे. ह्या सगळ्या योजनांच्या किंवा ह्या सगळ्या बाबींमागे जलयुक्त शिवार अभियान ह्या योजनेची यशस्वीता आहे. तांदळी वडगाव हे पूर्वीचं अतिदुष्काळी गाव. आज त्याच गावात फळबागा फुलल्यात. माळरानावर गुलाबाची शेती फुललीये, तीही ठिबक सिंचनाच्या पाण्यावर आणि अगदी आधुनिक पद्धतीनं. हलकी जमीन आणि पाण्याचं दुर्भिक्ष यामुळं फळबाग नव्हती. जे काही थोडीफार फळबाग होती टँकरनं पाणी आणावं लागत होतं आणि एकंदरच शेती उत्पादन अतिशय कमी होतं. उत्पादन खर्च जास्त होता. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या गावात लोकांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगला लाभला आणि यंत्रणांचा सहभाग आणि लोकांचा प्रतिसाद यामधून अतिशय चांगला पाणीसाठा इथं निर्माण झाला. आपण पाहताय या बागेत उभे आहोत. जी बाग पूर्वी टँकरवर जगवली जायची, गावातला शेतीसाठी पाण्याचा जो टँकर आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. हे जलयुक्तचं यश आहे. पिण्यासाठीही पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि या गावातला शेतकरी मुळातच कष्टाळू असल्यामुळं आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्याला देत आहोत. आम्ही ठिबक, तुषार, मल्चिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा, पाणी बचतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत. याचा प्रतिसाद पण चांगला लागतोय आणि पीक चांगलं जोमदार येण्यासाठी देखील याची मदत होत आहे. ह्या भागात पूर्वी पूर्णपणे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचं फार दुर्भिक्ष्य होतं. 2014, 2015 आणि 2015-2016 साली जे जलयुक्तचे कामं झाले त्या माध्यमातून आमच्या विहिरीची पाण्याची पातळी एकदम चांगल्या प्रकारे वाढली. त्याआधी आम्ही बागेला पाणी नगरवरून टँकरने मागवत होतो. जलयुक्तचे कामं झाल्यानंतर टँकरमुक्त पिण्यासाठी झालो आणि फळबागेसाठी झालो.
फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना माझं म्हणजे प्रामाणिक सल्ला आहे की फळबाग लागवड करीत असताना तुम्ही ड्रिपचा वापर जास्तीत जास्त करा. मी फळबाग लागवड करीत असताना माझ्याकडे आता सध्या 8 हेक्टर फळबाग आहे. त्यात साऱ्या प्रकारची डाळिंब असेल, सीताफळ असेल, चिक्कू असेल, आंबा असेल, त्याच्यानंतर लिंबुनी असेल, साऱ्या प्रकारच्या फळबागा आहेत. पण लागवड करीत असतानाच मी ड्रिपचा वापर करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि उत्कृष्ट प्रकारचं उत्पन्न मिळतं. जैवलिकच्या माध्यमातून जे कामं झालेत त्याच्यामुळे आमच्या विहिरीत मौजे तांदळी वडगाव येथील 487 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर यासारखी जलसंधारणाची कामं झाली आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे इथे फुललेली ही गुलाब शेती. आपले कामं झाल्यामुळे पाणी साठा वाढल्यामुळे त्यांनी या इथे सोफिया नावाची गुलाबाची व्हरायटी लावली आणि लावल्यानंतर त्यांनी त्या व्हरायटी लावून ठिबक सिंचन केले. त्यांना ठिबक सिंचनाचे सुद्धा शासनाकडून अनुदान मिळालेले आहे आणि ह्या गुलाबापासून साधारण महिन्याला 15 ते 20 हजार रुपयाचे उत्पन्न निघत आहे. म्हणजे ज्या पूर्वी जिथं काही उत्पन्न निघत नव्हते त्या ठिकाणी आज त्यांना 15 ते 20 हजार रुपयाचे उत्पन्न निघत आहे. जलसंधारणाच्या या कामाबरोबर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं काम गाव पातळीवर हाती घेण्यात आलं आहे. मागील वर्षामध्ये जे काम गावामध्ये झालं त्याचे दृश्य परिणाम यावर्षी गावामध्ये पाहायला मिळाले. सरासरी एवढाच पाऊस यावर्षी झाला तर गावामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचे पिकं आले. गावामध्ये पाण्याची पातळी वाढली आणि जो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकर चालू करायला लागायचा पिण्याच्या पाण्यासाठी, यावर्षी गावाला भरपूर पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. हा जलयुक्त शिवार अभियानाचा फायदा झालेला आहे. पाणी साठवलं गेलं असताना, अडवलेलं गेलं असताना त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सुद्धा गावामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे. मागील 1 वर्षापूर्वी आम्ही गावामध्ये नवीन बोरवेल बंदीचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे वृक्षतोड बंदीचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्याचीसुद्धा 1 वर्षामध्ये आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांच्या सहभागातून काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे इथल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवून आधुनिकतेची कास धरली आहे. तुम्ही हे जी गुलाबाची बाग पाहताय हे आतवर इथं पूर्ण माळ रान होतं. या जलयुक्त शिवारामुळे ना ही बाग फुललेली आहे. हे सगळे 1 एकर क्षेत्र आहे. ही सोफिया नावाची जात आहे. त्याला ड्रिप केलेलं आहे. ड्रिपचंही अनुदान भेटलेलं आहे. आणि याचं उत्पन्न आहे ना म्हणजे फुलं काढल्याच्या नंतर नगर मार्केटला आम्ही विकतो. त्याच्यापासून आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. तरी महिन्याला साधारणतः 15 ते 20 हजार रुपयाचं उत्पन्न होतं. शासनाच्या योजनेमुळे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. पहिल्यांदा इथं पाणीसुद्धा पाहिलं नव्हतं, पण आता कृषीच्या बांधबंदिस्ती झाल्यामुळे पाणी वगैरे भरपूर आहे. मौजे तांदळी वडगाव इथं फळबागा तर बहरल्याच, पण हे शेती उत्पादन गुणवत्तापूर्ण विषमुक्त करण्यासाठी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीनं केली जाते. आमची माती आमची माती. मौजे तांदळी वडगाव इथं फळबागा तर बहरल्याच, पण हे शेती उत्पादन गुणवत्तापूर्ण विषमुक्त करण्यासाठी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीनं केली जाते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 36 शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती गट स्थापन केला गेला आहे. परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी योजना आपल्याकडे कृषी विभागाकडे आहे. त्या सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत 36 शेतकऱ्यांचा शेतकरी गटाची आपण या ठिकाणी स्थापना करून बीडी कंपोस्ट, त्याचबरोबर S9 कल्चर, त्याचबरोबर कंपोस्ट खताची निर्मिती, त्याचा वापर परिणामकारकरित्या करणे यासारख्या बाबींचं प्रशिक्षण शेतकरी वर्गाला दिलं. त्याचा अतिशय चांगला एक फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना होतो आहे. गावामध्ये सेंद्रिय शेतीचे गट तयार करून सेंद्रिय शेतीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी वळलेला आहे आणि त्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसुद्धा गावामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे.
पारंपरिक शेती विकास योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये म्हणजे तांदळी वडगावमध्ये सेंद्रिय गट निर्माण केलेला आहे. हा सेंद्रिय गटामध्ये 36 शेतकरी आम्ही एकत्र केलेले आहेत आणि सर्व शेतकरी समविचारी असून आम्ही आता कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता शेती करण्याचा निर्धार केलेला आहे. या गटामध्ये आम्ही S9 कल्चर, बेड कंपोस्ट अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खतं तयार करत आहोत. आत्ताच आपण पाहिलं बेड कंपोस्ट तयार केलेलं आहे. यामध्ये गूळ, त्याचप्रमाणे गोमूत्र, गाईचं शेण या सर्व एकत्र करून जे खत तयार केलं जातं तेच आम्ही शेतीला वापरतो. आणि त्याचप्रमाणे निंबुळी अर्क, त्याचप्रमाणे दशपर्णी अर्क अशा प्रकारची वेगवेगळी औषधं आम्ही आपल्या शेतीला वापरतो आणि त्यामधून आमचा शेतीचा खर्च खूप कमी झालेला आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही रासायनिक शेती करायचो त्यावेळेस शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च यायचा आणि ते उत्पन्न आम्हाला मार्केटमध्ये विकायला गेलं तर अडचण यायची. आता मात्र सेंद्रिय शेतीचं आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे आणि ते प्रमाणपत्र दाखवून आम्ही आमचा सर्व माल मार्केटमध्ये चढ्या भावाने विकत आहोत. सेंद्रिय शेती म्हणजे काय तर कुठलीही रासायनिक खतं वापरायची नाही. पारंपरिक पद्धतीने आपले आजी आजोबा वडील ज्या पद्धतीने शेती करत होते तीच शेती आता आम्ही पुन्हा एकदा करू लागलो आहोत. आणि याला आम्ही मल्चिंग करत असताना विशेष करून प्लॅस्टिक मल्चिंग करा, हे करा, इतर डिपार्टमेंट सांगत असले तरी आम्ही आमच्या स्वतःच्या कल्पनेतून आणि कृषी विभागाच्या सहकार्याने सेंद्रिय पद्धतीची मल्चिंग करतो. सेंद्रिय पद्धतीच्या मल्चिंगला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही आणि त्याचं पुढं सेंद्रिय खत होऊन जातं आणि याला सेंद्रिय पद्धतीने आम्ही शेतीकडे जाण्याचा प्रयत्न ओघाने करीत आहोत. सेंद्रिय गट स्थापन करून त्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा आम्ही मार्ग अवलंबलेला आहे आणि आम्हाला विशेष करून कृषी विभागाचं सहकार्य चांगल्यापैकी लाभतं. अहमदनगर जिल्ह्यातील तांदळी वडगाव हे गाव समृद्ध शेतीकडे वाटचाल करू लागले. संपूर्ण गाव ठिबक सिंचनाचं गाव, सेंद्रिय शेतीचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. यंदाच्या पावसात त्यांच्या इच्छा आकांक्षा अधिक परिपूर्ण होतील यात शंकाच नाही. आमची माती आमची माणसं. अहमदनगर जिल्ह्यातील तांदळी वडगाव हे गाव समृद्ध शेतीकडे वाटचाल करू लागले. संपूर्ण गाव ठिबक सिंचनाचं गाव, सेंद्रिय शेतीचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. यंदाच्या पावसात त्यांच्या इच्छा आकांक्षा अधिक परिपूर्ण होतील यात शंकाच नाही. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे अस्तरीकरण असेल किंवा सामूहिक शेततळे योजना असेल किंवा शेडनेट यासारख्या बाबींना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळी वडगावमध्ये सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासारख्या गोष्टी आपण अधोरेखित केल्या. लोकांचाही सक्रिय सहभाग आपल्याला मिळाला आणि गाव शिवारपेरीपासून तर आज थेट विपणनापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी हाती घेतल्या, स्वतः त्या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवला. हेच या योजनेचं प्रमुख रहस्य आहे आणि ही योजना यशस्वी ठरली ती केवळ लोकसहभागामुळे आणि तांदळी वडगावातील ग्रामस्थांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे.